पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये मध्यरात्री महामार्गावरच महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये महिला व बाळ सुखरूप आहे। वाडा तालुक्यातील आबजे गावातील गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने मध्यरात्रीच्या सुमारास खानोली व नंतर तिला वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र तिला पुढे नेण्यासाठी सांगितले। पुढे नेत असताना महिलेला खूप वेदना झाल्याने महामार्गावरच रुग्णवाहिकेत डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली। यानंतर महिलेला परत वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। दरम्यानच्या काळात महिलेला तसेच तिच्या सोबत असलेल्या पतीला खूप त्रास सहन करावा लागला असून रस्त्यावरील खड्डे तसेच रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांकडून बोलले जाते। जर बाळाला काय रस्त्यामध्ये दुखापत झाली असती तर आम्हाला शासनाकडून हेच अपेक्षा होती की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, का दुसऱ्या महिलेवर असं कधी वाईट परिणाम यावा नाही। ची शासनाकडे ही मागणी असते का ज्या नाईट शिफ्टला ज्या अधिकारी होते व सिस्टर होत्या या कोणी वाटबाई होत्या त्यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी आणि हा एक वाडा रुग्णालय असा गोरगरिबांचा एक दवाखाना म्हणून मानला जातो। इथं आदिवासी भागातून लोक रुग्णात येतात आणि इथं कुठलीच सुविधा नसते, का नर्स नसतो, का वाडबाई नसतो त्यांना घेण्यासाठी डॉक्टरांकडून, आणि याच्यासाठी त्वरित शासनाने या लोकांवरती कारवाई करण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे। सध्या महिला व बाळ सुखरूप असले समजते। या संदर्भात अधिक माहिती महिलेचे पती कैलास रघुनाथ भोये यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे। माझं नाव कैलास रघुनाथ भोये, मी आबजे गावचा माणूस। माझी बायकोच्या पोटामध्ये कळ म्हणून आम्ही 4 वाजता खानोलीमध्ये आलो तर आम्हाला तिथून आमची केस घेतली नाही, आम्हाला वाड्यामध्ये पाठवलं। वाड्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये तर ते म्हणाले की तुम्हाला आता ठाण्याला जावं लागेल। ठाण्याला जाता जाता अर्ध्या रस्त्यात डिलिव्हरी झाली माझी बायकोची। खूप त्रास झाला आम्हाला, खूप तिला फोन होता। तुम्हाला ॲम्ब्युलन्स कुठली दिली होती? 108 नंबर दिली होती? हो, 108 नंबरची ॲम्ब्युलन्स दिली। आणि मग डिलिव्हरी डॉक्टरांनी केली का? हो, केली। तर आता तुमची काय मागणी असणार आहे? आपल्याकडचे ज्या इथे सुविधा नसल्यामुळे लोकांना किंवा महिलांना ठाण्याला पाठवलं जाते आणि मग अशा वेळेला मग तो प्रसंग सर्वांना सामोरं जावं लागतं। ही सरकारने सुविधा केली पाहिजे आपल्या समोर। हां, सरकारने सुविधा तर व्यवस्थित केलीच पाहिजे, चांगली पाहिजे, कारण इथला पेशंट पुढे जाता कामा नये, ठाण्याला जाता काम, देवाला जाता कामा नये। इथेच सगळी सुविधा जर व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे, अशी मी मागणी टाकतो।